नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आमचा गहू 30 ते 35 दिवसाचा झालेला आहे आणि अशा या कंडिशनमध्ये या ठिकाणी आता गहू आहे. तर गव्हाला आता आम्ही या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करत आहोत. मित्रांनो, गहू 31 ते 35 दिवसाचा झाल्यानंतर आपल्या गव्हामध्ये जर तण उगवलेलं जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी अवश्य घ्यावी. कारण का जर तण जास्त प्रमाणात जर आपल्या गव्हामध्ये जर झालं तर त्या ठिकाणी आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळे मी या ठिकाणी आता गव्हाला तणनाशकाची फवारणी केलेली आहे आणि म्हणजे चालू आहे. आणि फवारणी केल्यानंतर आपल्याला थोडं पाणी देताना पाण्यासाठी थोडं ताण द्यायचं आहे गव्हाला. मित्रांनो, जे रिकमेंड तणनाशक आहेत गव्हासाठी बनविलेले तेच तणनाशक घ्यायचं. मी या ठिकाणी अल्ग्रिप हे आणि स्कीपर कोरोमंडल कंपनीचं जे तणनाशक आहे ते या ठिकाणी तणनाशकाचा स्प्रे करत आहे आणि हे गव्हासाठी रिकमेंड तणनाशक आहेत. मित्रांनो, कुठलंही तणनाशक मारा, जे गव्हासाठी रिकमेंड तणनाशक आहेत असेच तणनाशक मारा. जर रिकमेंड तणनाशक जे गव्हासाठी रिकमेंडेड तणनाशक जर नसतील आणि ते तणनाशकाची फवारणी आपण जर घेतली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या गहू पिकावर दिसतो. मित्रांनो, गहू पिवळा देखील त्या ठिकाणी पडू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आमचा गव्हाचं कंडिशन आज 30 ते 35 दिवस झालेला आहे आणि असा त्या ठिकाणी गहू झालेला आहे. मित्रांनो,